चिंट्या, कोण्या गावात आणलं रे तू आम्हाला? आम्ही आलो होतो तेव्हा लय भारी होतं इथं. हे कस काय मसनवट्टा झालाय की? होय रे चिंट्या, आपण इथंच आलो होतो ना. ती ही जागा होय का रे? मला तर विश्वासच बसना झालाय. इथंच आलो होतो का आपण? मला काही कळना झालंय रे चंप्या. मला भीव वाटायले चिंट्या. भिवू नको, मी हाय तुझ्या सोबत. अरे म्हणून तर भीव वाटायले. चिंके, तुझ्या भरोशावर आलो. मी माय मला लय कुत्र्यासारखी मारते वाटायले आता. तू भिवू नको, मी हाय सोबत. ए खेकड्या, बस गपचूप. माझ्या सोबत आली ती. ए लाईन मार नको रे केरुळ्या. चिंट्या, आता आपण काय करायचं ते सांग. मला बी कळना झाले काय करावं. एखादं घर बघावं लागल रात्र काढायसाठी आपल्याला. केरुळ्या, रात्र काढायसाठी जागा आहे का रे बापा कुठं इथं? एवढ्या सुनसान रात्री आपल्याला काही भेटतंय की नाही की? इथून चला लवकर, मला भीव वाटायले. चिंट्या, या घरात जाऊता. बाहेर लय कुत्रे भुकायले तर. हो हो, मला बी लय भीव वाटायले. केरुळ्या चल रे, जाऊता मधामधी. अरे याला बाहेरूनच बघून मला भीव वाटायले. मी फाटती बघ. केरुळ्या, भ्यायला का रोग आला का तुला? तूच घेऊन आलास आम्हाला इथं. हे सगळं बघून मला वाटायले हे भूताचं घर होय काय की? ए चिंट्या, वाटल्या कुत्राच्या भीव घालू नको की मरून जायची हमी. मी माय म्हणू लागली या फुकट्या संग फिरू नको म्हणून. तरी मी आले चिंके तुझ्या भरोशावर. काय ग माझ्या भरोशावर करायली तू? मला काय माहित नाही काय? तू त्या केरुळ्यासाठी आलीस आणि मग नाव घ्यायलीस. काय चिंके, काय बोललीस तू माझ्या मनातलं? मला लय बरं वाटलं बघ. ए कुत्र्या, भुकू नको लय. मला काय माहित नाही का किती लफडे भाज हसते. तुम्हाला आवाज आला खरे कशाचा? ए चिंके, बस गपचूप. कशाचा आवाज आला नाही आम्हाला. उगी भिहायलीस आणि आम्हाला भेव घालायलीस. तुम्ही या भूत बंगल्यात या. मी तुमची वाट बघत आहे. खेकडा आणि तोंडाचा आवाज आला का तुला आता? हो 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 चिंके. घरात जावं कर चंप्या. मला लय भेव वाटायलंय बघ. पंखुडे, मी मेलो बिलो तुम्ही माय बापावर लक्ष दे बरं. केरुळ्या, भूत का मवा लवर आहे की काय? तुला मारन आणि मला सोडन. वाकड्या थोबाडाच्या, तुझ्यामुळं आली मी इथं. लय म्हणलास लय चांगली जागा हाय, फुलं होत. अरे फुलाचे काटे बी दिसना झाले तिथं. मी जर याच्यातून वाचले ना तर मग तू दाखवते उद्या बघ. अरे मरारा लवकर, चला मधामधी. आपण सगळे वाचलो तर उद्या भांडण करूया. आता चला गप मधामधी. पोरीला खुश करण्याच्या नादामध्ये जिंदगी की तलाश में हम मौत के कितने पास आ गए. चला रे चला इथून. तुम्ही कोण? काय रे थोबाडा वाशा, मया घरात येऊन मला विचारतोस का तुम्ही कोण म्हणून? बाबा, हे घर तुमचं आहे का? मी या घरात राहतो म्हणजे हे घर माझंच झालं. एवढ्या रात्री काय करताय बाबा तुम्ही इथं? अरे मरत तंगडिया, तुला सांगितलं ना मव घर होय म्हणून. मी रात्री इथंच असतो आणि दिवसा इथंच असतो. हे मथारड या घरात काय खात असेल? या घरात टीव्ही नाही, पंखा नाही, लाईट नाही, खायला काय दिसना झालं. कसं राहत असेल बापा हे? बाबा, तुमच्या संग दुसरं कोणी राहत नाही का इथं? पण तुम्ही काय खाता? काय दिसना झालं या घरामध्ये? म्हणून तुम्ही एवढे वाळून गेले का? बाबा, तुमची बायको कुठं आहे? आणि एवढं घर घाण काऊन दिसायले? लेकरं बाळ नाहीत का तुमच्या इथं? मी तुम्हाला त्याच्यासाठीच इथं बोलून घेतलंय. म्हणजे बाबा, बाबा आम्ही जातो आता इथून. तुम्हाला त्रास दिल्याबद्दल सॉरी बाबा. बाबा, यांची काही चुकी नाही. माझी चुकी आहे सगळी. मी आणलं होतं यांना. आम्हाला माफ करा एकदाच. आम्ही जातो आता इथून. अरे घाई कशाला करताय? खाऊन पिऊन जा की. मी का तुम्हाला मारायलो की काय?
नको बाबा, आम्ही ना खाऊनच आलो होतो घरून. बरं ऐका, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. नको बाबा, आम्ही लय गोष्टी ऐकल्या. मी आज्यानं मला सांगून सांगून बोर केले, लहानाचा मोठा ते ऐकून ऐकूनच झालो. अरे खेकड्या, बस गपचूप. ऐक नाही तर बघ वरी पाठवल तुला. बाबू म्हातारं लय सनकी दिसायले, सगळं ऐकावं लागल आता याचं. बाबा सांगा तुम्ही, आम्ही ऐकतो. बाबा पाणी भेटेल का इथं? जहर भेटल, जहर देऊ का? नको बाबा, तुम्हीच पिऊन घ्या. म्हातारं लय खुसड दिसायले, म्हणलं जेवून जा, खाऊन पिऊन जा, ना आता पाणी बी देईना झाले. मया जवानीमध्ये मी लय हट्टाकट्टा माणूस होतो र. मला लय गावातले लोक म्हणायची, काय माणूस आहे बापा, दोन दोन शरीराचा. म्हणजे तुमचे 2 शरीर होते बाबा? अरे रताळ्या, मै बॉडी लय चांगली होती र. मस्कुरळ बॉडी असते ना, तशी बॉडी होती बघ. बरं मग काय झालं? अरे जाता जाता काय झालं, मै नजर एका पोरीवर पडली बघ. आणि तिची मयावर नजर पडली, ती पकडू लागली कोंबडी. अरे बाबा लय मोठा खिलाडी दिसायलाय. मग काय झालं बाबा पुढं? अरे पुढं मग काय होणार हाय, मी गेलो तिचे कोंबडे पकडू लागायला. पकडलं का मग? बसू दे रे बाबा, पाय दुखायले तर. पुढे सांगा की बाबा काय झालं ते. कोंबड्याला पकडून तुम्ही काय केलं मग? कोंबडं घेऊन तिच्या जवळ गेलो आणि तिला म्हणलं, घ्या तुमचं कोंबडं. तर ती मला म्हणली, थँक्यू दादा. अरे देवा, तुमचा दिल तोडला की त्या पोरीनं. तुम्ही काय केलं मग? मी तिच्या हातात कोंबडं घेतलं आणि जे पळत सुटलो, जे पळालो, इतकं पळालो, पुढं जाऊन पडलो एका नालीमध्ये. पुढं काय झालं मग? पुढं काय होणार आहे, एका कोंबड्यासाठी जीव गेला मवा. काय म्हणले बाबा तुम्ही? तेव्हापासून मी या घरामध्ये कैद झालो. कवापासून बाबा? 250 वर्ष झाली मी या घरामध्ये कैद आहे. बाबा तुम्ही जवानीमध्ये मेले आणि एवढे म्हातारे कसे झाले मग? मेल्यावर माणसं का म्हातारी होत नाही ती काय? बाबा पण तुम्ही त्या नालीमध्ये पडले होते आणि या घरामध्ये कसे कैद झाले? अरे बुरखुंड्या, 250 वर्षापूर्वी इथं गाव होतं एक छोटस. म्हणजे तुम्ही खरोखरचे भूत हा बाबा? तुम्हाला खोटं वाटायले का र? मेलो आता, आपण बी इथंच म्हातारे होणार. नाही, तसं नाही होणार. आमची चुकी झाली, आम्हाला घरी जाऊ द्या बाबा. तुम्हाला मी घरी जाऊ देतो, पण मी एक आठ आहे. कोणती आठ? अरे 250 वर्षापासून लय तरसायलो र, मला एक कोंबड खाऊ घाला. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची गोष्ट? आवडली तर असेल ना? भूताचं घर हे बघायला तुम्ही विसरू नका. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तुम्हाला हसवण्यासाठी अजून खूप काही व्हिडिओ बनवले आहेत, तर आमच्या चॅनलला जा, फन कार्टून, आणि तिथे जाऊन आमचे व्हिडिओ बघा आणि पोट भरून हसा. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटू नवीन भूताच्या घरामध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.